तर आपण कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस शिकलो बरोबर. आणि शेवटी त्या भयानक 3 कंडिशन्स भेटल्या होत्या, दिसायला वाचायला अवघड होत्या. आणि त्या कंडिशन वापरून ठरवायचं होतं की दिलेला फोर्स कन्झर्वेटिव्ह आहे का नॉन कन्झर्वेटिव्ह आहे. ठीक आहे, पहिल्यांदा 3 कंडिशन थोड्या सोप्या करू. तो फोर्स दिलेला असतो ना, तो दिलेला असतो काहीतरी असा, एफ एक्स आय कॅप प्लस एफ वाय जे कॅप प्लस एफ झेड के कॅप, काहीतरी असा आपल्याला फोर्स भेटतो बरोबर. पण आता हा जो फोर्स भेटला आहे तो ठरवायचा की हा काय, वेदर इट इज कन्झर्वेटिव्ह ऑर नॉन कन्झर्वेटिव्ह. सगळ्या कंडिशनमध्ये एक तर कॉमन आहे बघा, याला म्हणतात डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू काय, डॅबा बाय डॅबा. कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 2, डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू डॅबा बाय डॅबा. याला म्हणायचं काय, डॅबा. डॅबा कोण आहे माहिती आहे का, डेरिव्हेटिव्ह मधला dx मधला डी असतो माहिती आहे, त्याचा भाऊ आहे. एक भाऊ कोण आहे, डी. एक भाऊ कोण आहे, डॅबा आहे. पुन्हा एकदा खाली तिसरी कंडिशन, शेवटची कंडिशन, ती पण काय, डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू पुन्हा काय, डॅबा बाय डॅबा. ठीक आहे, आता इथं पहिल्यांदा येतो वाय, इथं येतो एक्स, वाय एक्स लक्षात राहील. सगळ्या ठिकाणी कॉमन काय, डॅबा बाय डॅबा, डॅबा डॅबा कॉमन आहे. पहिल्यांदा खाली काय आलं, इथं आला वाय, पुढे काय आलाय एक्स. हा एक्स कंटिन्यू करा, इथे येतो झेड. पहिला काय आला होता वाय, मग आला तर एक्स, मग आला झेड, मग आला एक्स. आता इथे येतो वाय, इथे येतो झेड. झेड पलीकडे कोण गेला, वाय. बघा काय, वाय एक्स झेड एक्स झेड वाय बरोबर. म्हणता एकदा, वाय एक्स झेड एक्स झेड वाय. आणखी सोपं करू बघा, एक्स एक्स इथं आले आणि झेड झेड इथं आले, वाय वाय इथं गेले. कसे बघा, इथं काय एक्स एक्स झेड झेड वाय वाय कसे येतील. मला डॅबा डॅबा लिहून घ्यायचे, मग काय एक्स एक्स वरती, झेड झेड इथे, आणि काय वाय वाय इथे. कसे करणार आपण बघा, डॅबा डॅबा बाय डॅबा, डॅबा बाय डॅबा, इथं पण काय डॅबा बाय डॅबा, इथं पण काय डॅबा बाय डॅबा, डॅबा बाय डॅबा, डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू इक्वल्स टू इक्वल्स टू, इथे गणना करून टाकले. त्यानंतर काय एक्स एक्स आणि काय झेड झेड, इथं काय एक्स एक्स झेड झेड वाय वाय. सोपं एकदम. रफ मध्ये करून बघा बरं, एकदा एकदा रफ पेजला जावा, करून बघा. एकदम फास्ट रे, फिजिक्स मध्ये स्लो करून लिहायला लागले ना, फिजिक्स सोडून द्या, अभ्यासामध्ये कधी पण करून करून लिहित बसलं तर अभ्यास होत नाही. डायरेक्ट ते काम करणे जास्त कामाचं आहे. लिहिले इथे, आता इथे आहे एफ ऑफ एक्स, इथे पण आहे एफ ऑफ एक्स. पहिले दोन काय एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स, पुढे एफ ऑफ वाय एफ ऑफ झेड, एफ ऑफ वाय एफ ऑफ झेड. तर शेवट तुमचा एफ ऑफ वाय आणि एफ ऑफ झेड. इथं काय एफ ऑफ वाय, इथं काय एफ ऑफ झेड. या होत्या 3 कंडिशन. आता लिहून लिहून थोड्या बऱ्या वाटायला लागल्या आता बरोबर. त्याला रीड कसं करायचं, डॅबा बाय डॅबा वाय ऑफ एफ ऑफ एक्स, डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ एफ ऑफ वाय. नंबर डी पकडा, डी ने काय होईल, डी बाय डी वाय ऑफ, डी बाय डी वाय ऑफ, किंवा असं म्हणतो ना आपण डी वाय बाय डी एक्स असं पण करतो, डी एफ ऑफ एक्स बाय डी वाय बरोबर. त्याला म्हणतो डॅबा एफ ऑफ एक्स बाय डॅबा वाय, तरी चालून जाईल, काय अडचण नाही. सोपा अर्थ सांगतो, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ आहे एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन आहे, फंक्शन इन एक्स, त्याचं काय करायचंय डिफरन्शिएशन. एफ ऑफ वाय काय फंक्शन इन वाय, म्हणजे असं फंक्शन आहे जे वाय मध्ये लिहिलेलं आहे, वाय स्क्वेअर प्लस 2 वाय क्यूब प्लस वाय असं काहीतरी, आणि त्याला डिफरन्शिएट करायचंय. इथं काय
डिफरन्शिएशन कोणाचं आहे? एफ ऑफ एक्सचं. इथं डिफरन्शिएशन कोणाचं आहे? एफ ऑफ झेडचं. इथं डिफरन्शिएशन कोणाचं आहे? एफ ऑफ वायचं. इथं डिफरन्शिएशन कोणाचं आहे? एफ ऑफ झेडचं. एवढं लक्षामध्ये आलंय? ठीक आहे. चला डायरेक्ट खाली लिहा. खाली तुम्ही लिहिलं होतं ना, इफ ऑल थ्री कंडिशन्स आर सॅटिस्फाईड फोर्स इज कन्झर्वेटिव्ह, इवन सिंगल कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड फोर्स इज नॉन कन्झर्वेटिव्ह. डायरेक्ट गणित सॉल्व्ह करायला लागू. गणित करताना तुम्हाला आपोआप कळेल, मग कळणार. सोपं होतं, काय अवघड नाहीये. लिहा पहिलं इक्वेशन. पहिला फोर्स तुम्हाला दिला होता एफ बार. तो काय दिला होता? तो तुम्हाला दिला होता एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. आणि पाहिजे काय होता? आता फोर्स जो होता तो आपण काहीतरी असं लिहित होतो ना, आठवा बरं. हा जो फोर्स आहे माझा, हा फोर्स कसं लिहिणार? एफ ऑफ एक्स आय कॅप एफ ऑफ वाय जे कॅप एफ ऑफ झेड के कॅप. जर खालच्या इक्वेशन सारखं वरचं इक्वेशन लिहिलं तर वरच्या इक्वेशन मध्ये एफ ऑफ झेड आहे का हो? नाहीये. म्हणजे हा काय? 0 के कॅप. बरोबर. आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला? एक्स भेटली की कम्पेअर केल्या आहेत ना. तर बाबा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय भेटली आहे? एक्स भेटली. हा एफ ऑफ एक्स आहे. किती येतो? एक्स आहे. आणि समजा तुम्हाला एफ ऑफ वाय घेतला तर एफ ऑफ वाय किती भेटलाय आपल्याला? वाय भेटलाय. आणि एफ ऑफ झेड किती भेटला बरं आपल्याला? 0 भेटला. चला व्हॅल्यू तर भेटल्या. घ्यालो. आता कंडिशन्स लावू त्याच्या. लिहिलाय. मी काय म्हणतो नीट बघा बरं का. आता काय म्हणले? डॅबा बाय डॅबा एफ ऑफ एक्स बाय डॅबा एक्स आणि डॅबा एफ ऑफ वाय बाय डॅबा वाय. खाली काय पाहिजे? इथे इथे डॅबा वाय. बरोबर. डॅबा डॅबा एक्स. मी काय म्हणतो बघा आता. म्हणतो एकदा वायला वाय स्क्वेअर व्हेरिएबल आहे. वायला वाय स्क्वेअर व्हेरिएबल वाटेल. वाय क्यूब व्हेरिएबल वाटेल. वाय प्लस 1 व्हेरिएबल वाटेल. वाय स्क्वेअर प्लस 2y व्हेरिएबल वाटेल. वायला डोळे फुटले तर वाय मधलं इक्वेशन वायला व्हेरिएबल वाटतं. एक्स मधलं झेड मधलं कॉन्स्टंट वाटतं. स्वतःसारखीच लोक ओळखता येतात. त्यांच्यामधले बदल कळतात. दुसरे ओळखताच येत नाही. त्यांच्यातले बदलच कळत नाहीत. त्यामुळे ते कॉन्स्टंट वाटतात. थोडं सोपं करतो. मी समजा माणूस आहे. मला कळतं की माणसाला ताप वगैरे येतो. बरोबर. मी काही एलियन वगैरे नाही. मी माणूस आहे.
आणि मला कळतं माणसाला ताप येतो, माणसाला सर्दी होते, माणसाचे प्रॉब्लेम मला कळतात. बरोबर. मला सर्दी काय असते माहिती आहे, शिंक काय आहे ते माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. हा दादा बसला, दादा खिशात रुमाल काढला, पण दादाला बहुतेक सर्दी झाली हे मला कळतं, कारण मी तो प्रॉब्लेम फेस केलाय. मला ती भिंत आहे, त्या भिंतीला माणसाचे प्रॉब्लेम्स काय माहीत नाही, त्या भिंतीला काही कळतच नाही दादामध्ये काय फरक झालाय. समजा मी भिंत आहे, आता बघा मी कोण आहे, भिंत आहे, आणि मला कळतं अरे ही भिंत आहे, ह्या भिंतीचे पण वेदना आहेत काहीतरी. मुलं वर्गामध्ये येऊन बसले की रूम गरम होते, भिंतीला पण घाम फुटत असेल, भिंतीलाही गरम होत असेल, कधी कळणार, मी भिंत तर कळणार ना. मला प्रॉब्लेम्स व्हॅरी करतात ते, ह्या गोष्टी कधी कळणार, जर मी ती गोष्ट आहे तर कळणार. मी समजा पोडियम आहे तर मला दुसऱ्या पोडियमचं दुःख कळणार, मग त्यामध्ये झालेले बदल कळणार. बरोबर. मी समजा हत्ती आहे, मग दुसरा हत्ती आला, मग मला कळ हा हत्ती कधी प्रॉब्लेम बरं का, म्हणजे मला पण कळ तो हत्तीचा लुकडा झाला बरं का. माणसाला सगळे हत्ती काय दिसतात, मोठ्याच्या मोठे जाडच्या जाडात दिसतात. या लॉजिकने विचार करायचा. वाय साठी वाय मधल्या गोष्टी काय, व्हेरिएबल, त्यांचे व्हेरिएशन्स त्याला अंडरस्टँड होतात. बाकी एक्स मधल्या झेड मधल्या कळतच नाही, तर त्याला काय म्हणतात ते कॉन्स्टंट. जसं आपण इतके दिवस या भिंतीला काय म्हणतोय, अरे आहे तशीच आहे, त्याच्यात काही बदल झाले असतील पण आपल्याला कळलेत का ते नाही. मग आपल्या दृष्टीने भिंत काय, कॉन्स्टंट. आपण आपल्या दृष्टीने आपल्यासारखी माणसं काय, व्हेरिएबल, त्यांच्यातले बदल आपल्याला कळतात. म्हणजे वायच्या दृष्टीने वाय मधले इक्वेशन्स काय, व्हेरिएबल. पण वायला म्हटलं सांग रे बा हा एक्स स्क्वेअर बदललाय का, तो मला त्यातलं काय कळतंय, काय कळत नाही ना, मग म्हणायला कॉन्स्टंट. वाय एक्सला काय म्हणतो, कॉन्स्टंट. आता इथं या, डिफरन्शिएशन चाललंय कोणाचं, एफ ऑफ एक्स. करणार कोण आहे, हा वाय करणार आहे. त्या वायला विचारलं अरे सांग ते एफ ऑफ एक्स बदल झालाय का, वाय काय म्हणतो माहितीये का, तो म्हणतो अहो साहेब काय करा, ते वरचं इक्वेशन तुम्ही असं लिहा ना काहीतरी, वाय क्यूब बाय डॅबा वाय. हा आता सांगतो की वाय क्यूब मधला बदल ना 3y स्क्वेअर आहे, पण मी तर आहे वाय मधला, तुम्ही मला विचारता एक्स मधलं, मला काय कळतं एक्स मधलं, मला ज्यातलं कळत नाही त्यातला बदल मी काय म्हणणार, झिरो, म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट मधला बदल काय, झिरो. हे लॉजिक कळत आहे. म्हणजे मी काय केलं, पार्शियल डिफरन्शिएशनचे काय रूल्स वगैरे काय तुम्हाला सांगितले नाही, मी आपली एक ट्रिक सांगितली की डिफरन्शिएशन करताना करतो कोण, विथ रिस्पेक्ट टू वाय. ह्याला म्हणतात का असंच ना, डिफरन्शिएशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. ज्याच्या रिस्पेक्ट नाही म्हणजे तो करतो, म्हणजे कोण करतो, वाय. मग त्याला विचारलं एक्सचा बदल काय, माहीतच नाही मला काय, तो म्हणेन झिरो. सेम लॉजिकने मला सांगा, या डॅबा एफ ऑफ वाय डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, कोण करतोय, एक्स. विचारलं सांग एफ ऑफ वाय मधला बदल काय, तो म्हणून मला काय कळतो, म्हणे मला नाही कळत काय एफ ऑफ वाय मधला बदल, वरती एक्स बदल लिहा ना. तो म्हणतो तुम्ही नॉर्मल डिफरन्शिएशनला असं लिहिता ना, काय लिहिता, डी एक्स क्यूब बाय डी एक्स. आता आम्ही करू की म्हणे, आता काय त्यातला बदल काय असतो, 3x स्क्वेअर. हा मला करता येईल. तुम्ही असं लिहिलं आम्ही काय करणार म्हणे, वरती लिहायचं डी एक्स क्यूब, खाली लिहायचं डी वाय. काय करता येईल का, नाही, आम्ही म्हणणार झिरो. क्लिअर झालं. काय येऊन सांगतो, इथे सोपं होणार आहे बघा, डॅबा बाय डॅबा बाय, पहिली कंडिशन एफ ऑफ एक्स किती हो, एक्स. पुढे डॅबा बाय डॅबा एक्स, एफ ऑफ वाय किती आहे, वाय. पण करतोय कोण, वाय. वायला म्हणतं सांग एक्स बदल, मला माहित नाही, माझ्या दृष्टीने तो कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचा बदल काय, झिरो. राईटला या, एक्सला विचारलं सांग या वाय मधला बदल, तो मला माहित नाही, मला कळत नाही त्यातलं, म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, त्यातला बदल काय, झिरो. लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू आली झिरो, राईटची आली झिरो, झिरो इक्वल्स टू झिरो. इक्वेशन झालं बॅलन्स, पहिली कंडिशन झाली सॅटिस्फाय. त्याचा अर्थ कंडिशन 1 इज सॅटिस्फाईड. कळलं का, घ्याल. चला, अशा किती कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत, 3. म्हणजे फोर्स काय, कन्झर्वेटिव्ह. सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे. पण रिव्हिजन जर नाही केली ना तर आठवणार नाही बरं का. आता एकदम फ्रेश फ्रेशच आठवत आहे, रिव्हिजन नाही केली तर आठवणार नाही. 100% अभ्यास केला, न रिव्हिजन केला माणूस 50% अभ्यास केला, सगळे रिव्हिजन केला माणसापेक्षा पाठीमाग असतो. मी म्हणलं सगळा अभ्यास केला, काहीच रिव्हिजन नाही केली, एक्झामला गेला. 50% अभ्यास केला, सगळी रिव्हिजन केली, 50% ना परीक्षेला गेला. तर 50% वाले 50% अभ्यास केला होता, 50% रिव्हिजन करून 50% पेपर लिहून येईल, 100 पैकी 50 मार्क पडतील.
100% अभ्यास केला, सगळा विसरला, परीक्षेला गेला, सगळंच विसरलाय ना, 0 मार्क पडतील, बाहेर येईल. डन. दुसरी कंडिशन लावत आपण, बरोबर. कंडिशन नंबर 2 काय होते, डॅबा एफ ऑफ एक्स बाय डॅबा झेड इक्वल्स टू डॅबा एफ ऑफ झेड बाय डॅबा एक्स. पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय झाली इथे. मी चाललोय दुसऱ्या कंडिशनला. कंडिशन नंबर 2 काय तुमची, डॅबा एफ ऑफ एक्स बाय डॅबा झेड इक्वल्स टू डॅबा एफ ऑफ झेड बाय डॅबा एक्स बाय डॅबा एक्स, बरोबर. डॅबा एफ एक्स बाय डॅबा झेड इक्वल्स टू डॅबा एफ ऑफ झेड बाय डॅबा एक्स. करूया बघा, डॅबा बाय डॅबा झेड एक्स, एफ ऑफ एक्स किती आहे एक्स, आणि इथं लिहिलं आता. आता इक्वल टू पाहिजे व्हायला माहित नाही अजून आहे का नाही, लिहायचं का नाही, तर राहू दे असं. चला व्हॅल्यू काढून देऊ आणि हे खाली लिहू इथे, डॅबा एफ ऑफ झेड बाय डॅबा एक्स. ही कंडिशन आहे, इक्वल झाले पाहिजेत. लगेच इक्वल करू शकतो का आपण, नाही. पहिला इथं लिहिला, दुसरा इथं लिहिला, ह्याची व्हॅल्यू काढू, ह्याची व्हॅल्यू काढू, सेम आलं तर इक्वल म्हणू, सेम नाही आलं तर इक्वल नाही म्हणू. एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली लगेच काय म्हणायचं, नॉन कन्झर्वेटिव्ह. पुढे चेक करा जायचं का नाही, ठीक आहे. या इथं झेडला विचारलं एक्स मधलं तुला कळतं का नाही कळत, मग एक्स काय कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन. एक्सला विचारलं आता हवा डॅबा एफ ऑफ झेड, किती एफ ऑफ झेड 0, डॅबा 0 बाय, त्याला विचार सांग झिरोतलं कळतं का नाही कळत, काय येतो कॉन्स्टंट, त्याची काय 0, ह्याची व्हॅल्यू पण 0, ह्याची पण 0. झाली की दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. तिसरी घेतो आता मी, कंडिशन नंबर 3 काय होते, डॅबा एफ ऑफ वाय बाय डॅबा झेड, डॅबा एफ ऑफ वाय बाय डॅबा झेड हे इक्वल झालं पाहिजे कोणासोबत, डॅबा एफ ऑफ झेड बाय डॅबा वाय सोबत, डॅबा एफ ऑफ झेड बाय डॅबा वाय सोबत, डॅबा बाय डॅबा झेड. डॅबा एफ ऑफ वाय किती आलाय हो, वाय आलाय. डॅबा एफ ऑफ झेड किती आहे 0. सांगा झेडला विचारलं वाय संबंधी, नाही माहिती मला काय, तो काय कॉन्स्टंट, त्यातला बदल काय 0, 0 मधला काय 0. झाली की तिसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. फोर्स कसा आहे कन्झर्वेटिव्ह. ऑल 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, देअरफॉर फोर्स इज कन्झर्वेटिव्ह. ऑल 3 conditions are satisfied, therefore force is conservative. सोपं वाटतंय का, सोपं आहे काय नाही, अख्खं फिजिक्स सोपं आहे, खरं सोपं आहे. तर लिहिलंय यस, तो पुढे मी पुढचं गणित करूया चला. लिहा, फोर्स दिलाय, काय दिला फोर्स दिलाय 3y आय कॅप, 3y आय कॅप प्लस 3x जे कॅप, 3x जे कॅप प्लस 0 के कॅप, प्लस 0 के कॅप, 3y आय कॅप प्लस 3x जे कॅप प्लस 0 के कॅप. ठरवायचंय हा कन्झर्वेटिव्ह आहे का हा नॉन कन्झर्वेटिव्ह आहे. लिहा 3 कंडिशन्स. पहिली कंडिशन काय हो, डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू डॅबा बाय डॅबा, पहिली काय तरी. दुसरी काय, डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू समथिंग डॅबा बाय डॅबा. तिसरी पण काय, डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू डॅबा बाय डॅबा. बोला, त्यांनी असं दिलंय, आता काय करावं, त्यांनी दिलंय त्यात, आपल्या हातात काय नाहीच आहे.
ते म्हणलं बाबा हेच तुम्हाला घ्यायचं आता, आपण हेच घेऊया आता. बरोबर. एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय, एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय आणि काय वाय आणि एक्स, वाय आणि एक्स ही असते आपली पहिली कंडिशन. दुसरी काय असते बरं, एफ ऑफ एक्स एफ ऑफ झेड, एफ ऑफ एक्स एफ ऑफ झेड आणि खाली काय असतं झेड आणि एक्स, झेड आणि एक्स. आणि तिसरी कंडिशन तिकडे एफ ऑफ वाय एफ ऑफ झेड, एफ ऑफ वाय एफ ऑफ झेड. खाली काय असतं बरं, खाली असतं झेड आणि वाय, खाली असणारे झेड आणि वाय. तीन कंडिशन्स आहेत. सॉल्व करू, सॉल्व करतो मी हे गणित, मला सॉल्व करू द्या, तुम्हाला कळून दे काय अडचण नाही. म्हणजे नवीन कन्सेप्ट आली ना ते, आय शेजारी बाबा काहीतरी वेगळाच दिला त्यांनी. तो मला सांगा काय पाहिजे याला, असं काय असतं का इथे, बरं इकडे बघा बरं जरा. फोर्स असा असतो ना, नॉर्मली आम्हाला काय बघायची सवय, एफ ऑफ एक्स आय कॅप एफ ऑफ वाय जे कॅप एफ ऑफ झेड के कॅप असं बघायची सवय आहे. बरं राहू द्या ना तशी सवय, चांगली सवय आहे ती. ह्याचा अर्थ काय, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय 3y, बरोबर ना. याचा अर्थ साधा सोप्पा असा आहे की ते असे ओरडून ओरडून काय सांगतात ते की बाबा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 3y. व्हेरी गुड. बरं आता एफ ऑफ वायची व्हॅल्यू किती हो, तुम्ही तर हुशार बोलले सगळे. एफ ऑफ वायची व्हॅल्यू आहे 3x. सांगा बरं मग एफ ऑफ झेडची व्हॅल्यू किती आहे, वा बरोबर आहे एकदम. झाले की एवढं हुशार बोला असतं काय, म्हणजे डायरेक्ट जय पास जातो आपण सगळे, बरोबर. नीटवाले नीटला. सॉल्व करू, डॅबा बाय डॅबा वाय, एफ ऑफ एक्स किती आला, एफ ऑफ एक्स. थांबा बरं का, ते वेगळं काहीतरी घडलं पहिल्यांदा. आता पहिल्यांदा इतिहासामध्ये काहीतरी वेगळं घडलं इथं. आता आतापर्यंत खाली वाय वरती काहीतरी वेगळंच येत होतं, आता खाली पण वाय वरती पण वाय. हा वाय म्हणतो नाही म्हणे, मला कळतो माझ्यासारखा दिसणारा प्राणी वरती आलाय, आता मला ह्यातला बदल कळतो. सांग म्हणे ह्यातला बदल काय. 3y डिफरन्शिएशन काय असतं, डिफरन्शिएशन सगळ्यांना येतंय का, अरे येते का नाही येते, येते ना एवढं तरी. बरं आलं की 3 आला, पुढचा हा डॅबा बाय डॅबा एक्स, काय हो एफ ऑफ वाय ची व्हॅल्यू किती, एफ ऑफ वाय 3x आहे ना. अहो तो एक्स आता खुश झाला खालचा एक्स, तो म्हणतो वा म्हणे मला पण आता मायासारखा दिसणाराच प्राणी वरती दिलाय, बरोबर. 3x डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करता येतं का, येतं की करता, किती येतं 3. झाली कंडिशन सॅटिस्फाय झाली, 3 इक्वल्स टू 3, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे. कळलं का. दुसरी बघा, नाही होते डॅबा बाय डॅबा झेड, एफ ऑफ एक्स किती हो 3y. बर काय येणार, झेड म्हणतो मला वायचं काय कळतं का, म्हणजे मी त्याला कॉन्स्टंट मानणार आणि कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0, पुढं पेन पण नाही उचलायचं. आता उचलायचा कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजेत, असं नाही कुठं की सगळीकडे 3 आले पाहिजेत, असं आहे का, नाही, सगळीकडे कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजेत. पुढे काय डॅबा बाय डॅबा एक्स एफ ऑफ झेड किती हो 0, 0चं काय, अहो झाली की दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. अजून तरी फोर्स कसा आहे कन्झर्वेटिव्ह. तिसरीकडे जाऊ आपण, हा सॉल्व करायला मजा येते का. एफ ऑफ वाय किती, एफ ऑफ वाय 3x. अहो तो झेड म्हणून एक्स काय कळत नाही मला 0, बरोबर का. तू का असेल तर सांगा बरं का, एफ ऑफ झेड किती आहे 0, वाय म्हणून 0 तर काय मला कळत नाही. झाल्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय. फोर्स कसा आहे कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे.
बोलले तर फिजिक्स कळतं, बोलत राहा. आता बोल बरं, तू इतकं पाठ माणूस आहे. तू उत्तर दिले कळत आपण. हा काय 0 इक्वल्स टू 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, फोर्स इज कन्झर्वेटिव्ह. कळलंय? घ्या चला. काल तर असं वाटत होतं काय भयानक काय ते दिलंय वेगळ्या भाषेतच, इजिप्शियन भाषेमध्ये काय ते दिलंय आपलं ते. आज जरा कळायला लागलं ते. गणित म्हणून सॉल्व झाली. बहुतेक वेळा असं गणित आलं ना, तर बहुतेक वेळा फोर्स कन्झर्वेटिव्ह असतो. लगेच समजा कुठंतरी असं झालं बाबा, एक ह्याची व्हॅल्यू 3 आली, 2 आली, म्हणजे काय, एक कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही, पुढं चेकच नाही करायचं, लिहायचं काय, फोर्स इज नॉन कन्झर्वेटिव्ह. बरोबर. यानंतर एक भारी गणित आहे, ते 2017ला आलं होतं. एक्झाम मुलं आली, मग मुलं म्हणायला लागली सर काय अवघड होतं म्हणे, काय ते वेगळंच दिलं होतं. म्हणजे अगोदर आम्ही पण नाही शिकवायचो, 12वीच्या मुलांना हे शिकवत नव्हतो, पण गणित यायला लागले ह्याच्यावरती, मग क्लासवाल्यांनी पण शिकवणं चालू केलंय. एनसीईआरटी मध्ये नाही, आपल्या महाराष्ट्र बोर्डात पण नाही येते. गणित आल्यामुळे शिकवायची गरज पडली की नाही असं पण विचारलं जाऊ शकतं. ते जे आलेलं गणित होतं ते सॉल्व्ह करू आपण. हे लिहिलं का? ते आलेलं गणित सॉल्व्ह करूया. ज्या गणितामुळे शिकवायला लागलं तुम्हाला, शिकायला लागतंय ते गणित लिहू. लिहा. इफ एफ इक्वल्स टू, इफ एफ इक्वल्स टू काय दिलंय, एक्स स्क्वेअर आय कॅप प्लस वाय जे कॅप. एक्स स्क्वेअर आय कॅप प्लस वाय जे कॅप acts on a body, acts on a body and it is taken from A to B and it is taken from A to B as shown in diagram. Which of the following is correct? As shown in diagram, which of the following is correct? आणि मग डायग्राम दिली होती, असं त्यांनी छानपैकी असं उभी लाईन काढली होती, त्याला ते म्हणत होते हा वाय ॲक्सिस आहे. मग अशी आडवी लाईन काढली होती, त्याला काय म्हणत असतील हो, एक्स ॲक्सिस आहे. मग त्यांनी छानपैकी अशी, त्यांनी काळ्या रंगातच काढली होती, मी ब्ल्यू रंगात लाईन काढतो, आणि तिथं त्यांनी एक असा ठोकळा ठेवला होता, लाकडाचा काय होता, ठोकळा होता, त्याला उचलला म्हणे, असा उचलून नेला इथे आणि इथे नेऊन ठेवला त्याला. आणि काय म्हटले की असं वरनं नेऊ शकतो, खालने नेऊ शकतो. वरून नेला तर त्याला म्हणले पाथ 2, खालनं लिहिला त्याला म्हणले पाथ 1, आणि याला म्हटले आबा, याला म्हटले बाबा, असं म्हटले ते, आणि ऑप्शन दिले ते 4, हे आबा, बाबा, काका, ह्याला दादा म्हणा चला, बरोबर, हे 4 आलते. तर काय होता, W1, ऑप्शन तर वेगळेच आहेत. पहिला ऑप्शन W1 इक्वल्स टू W2, दुसरा आहे नाही म्हणे तो इक्वल नाही आहे. त्यानंतर म्हटले पहिलं वर्णन मोठं आहे म्हणे, आणि नंतर म्हटले नाही म्हणे दुसरंच मोठं आहे. इमॅजिन करा, वर्कचे मुलं फॉर्म्युले पाठ करून गेले, F बार डॉट S बार, बरोबर, आणि एक्झामला काय ते असं आलं,
काहीच कळणार नाही ना, म्हणजे पेपर अवघड वाटेल. काय लोक चक्कर वगैरे येऊन पडतील, काय म्हणजे चाललंय काय असं. सॉल्व कसं करायचं, क्लिअर झालं. सॉल्व करू याला आपण. मला सांगा प्रश्न, माहिती प्रश्नाची सुरुवात करायची कुठनं, ऑप्शन मधून. ऑप्शन मध्ये हे विचारलंय का कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह, ते नाही विचारलं. ऑप्शनला विचारतात की वर्क डन. प्रश्न काय आहे, या बॉडीला जर असं या पाथने नेलं तर वर्क किती झालं, W1. असं वर्ण नेलं तर काय, W2. ते म्हणतात हे वर्क सेम आहे का. वर्क सेम कधी असतो, ज्या वेळेला वर्क पाथवर ते अवलंबून नसतं, फक्त एंड पॉइंट्स वरती इनिशियल फायनल पोझिशनला असतं. म्हणजे काय, फोर्स कन्झर्वेटिव्ह असतो ना, ग्रॅव्हिटेशन फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, असा फोर्स असेल ज्याची पोटेन्शियल एनर्जी असते, त्याचं वर्डन अवलंबून कशावरती असतं, फक्त इनिशियल अँड फायनल पोझिशनवरती. म्हणजे समजा तुमचा दिलेला फोर्स हा समजा कन्झर्वेटिव्ह आहे, तर वर्क डन अलॉंग पाथ 1 आणि इक्वल्स टू वर्क डन अलॉंग पाथ 2 हे सॅटिस्फाय होईल. कारण की ह्या दोन पाथमध्ये फक्त इनिशियल फायनल पोझिशन सेम आहे, पाथ वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिली कंडिशन त्या वेळेला सॅटिस्फाय होईल ज्या वेळेला फोर्स कसा असेल, कन्झर्वेटिव्ह. बरं, बाकी वर्क इक्वल नाही आहेत, मोठा छोटा फरकच पडत नाही, बरोबर. हे कधी असतील, ज्या वेळेला नॉन कन्झर्वेटिव्ह असेल फोर्स. म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मार्ग काय आहे, वरचा फोर्स घ्यायचा. फोर्स काय दिला होता, x² I कॅप प्लस y जे कॅप प्लस 0 k कॅप. त्याला कम्पेअर करायचा fx I कॅप प्लस fy जे कॅप प्लस fz k कॅप. त्याच्यावरनं आपल्याला भेटणारे fx ची व्हॅल्यू x², त्याच्यावरनं आपल्याला भेटणारे fy ची व्हॅल्यू y, त्याच्यावरनं आपल्याला भेटणारे fz ची व्हॅल्यू 0. आणि मग 3 कंडिशन्स लावायच्या, तिन्हीच्या तिन्ही सॅटिस्फाय झाल्या तर फोर्स कसा, कन्झर्वेटिव्ह. मग मार्क करायचा ऑप्शन ए. आणि एखादी जरी सॅटिस्फाय नाही झाली तरी फोर्स कसा, नॉन कन्झर्वेटिव्ह. नॉन कन्झर्वेटिव्ह म्हणजे आता वर्क डन हे पाथवरती अवलंबून आहे, पाथ तर वेगवेगळे आहेत, वर्क काय असेल, वेगवेगळं, म्हणजे ह्यापैकी कुठलं तरी असेल. मग नॉन कन्झर्वेटिव्ह झालं तर मग ज्याचा पाथ मोठा, मे बी त्याचं वर्क काय जास्त, त्या हिशोबाने बरोबर काय येईल माहिती, मग हे बरोबर येईल. हा पाथ मोठा आहे ना, स्ट्रेट लाईनने गेलं तर काय पाथ कमी, मग बरोबर कुठला असेल, वर्डन अलॉंग पाथ 2 इज ग्रेटर दॅन पाथ 1. म्हणजे ज्या गोष्टी बरोबर असण्याची शक्यता आहे त्या कुठल्या आहेत, ए आणि डी. ज्या गोष्टी 100% चुकीच्याच आहेत, ही चुकीची बाबा, हे नाही असू शकत. नॉन कन्झर्वेटिव्ह जरी झाला तरी पहिला पाथ छोटा आहे ना, त्याचं वर्क जास्त असं का मोठं नाही, ही तर कधीच मार्क करायची नाहीये. ह्याचा अर्थ काय, इक्वल आम्हाला ठरवता येत नाही पण ठरवता येणार आहे. मग ऑप्शन ए आणि डी पैकी काहीतरी असणार आहे, असा आपण विचार केला. असा विचार करायचं नाव काय, लॉजिकल थिंकिंग. जे लॉजिकल थिंकिंग सारखं सारखं म्हणतो म्हणजे नक्की काय, उपलब्ध माहितीमधून नको ती माहिती कॅन्सल करत राहणे, योग्य त्या माहितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे आणि ती पोहोचण्यासाठी सायंटिफिक मार्ग अवलंबणे, ह्याचं नाव काय, लॉजिकल थिंकिंग. क्लिअर झालंय. म्हणता एकदा, लॉजिकल थिंकिंग इज दिलेल्या माहितीपैकी कामाची माहिती कोणती ती निवडणे, आपल्याला जे टार्गेट साध्य करायचे त्यासाठी उपलब्ध माहिती वापरणे, नको त्या गोष्टी कट करणे, पाहिजे त्या गोष्टी ठेवणे, त्यातली उत्तम गोष्ट निवडणे. इन वन लाईन, लॉजिकल थिंकिंग इज रिजेक्टिंग रॉंग, सिलेक्टिंग राईट. क्लिअर झालं का. लॉजिकल थिंकिंगला मराठीत म्हणताय निर्शिर विवेक. काय नाव आहे, निर म्हणजे पाणी, शिर म्हणजे दूध, पाण्यामध्ये दूध मिक्स करायचं. राजहंस पक्षी काय करतो, फक्त दूध पितो.
आणि पाणी सोडून देतो, तसला प्रकार आहे हा. हे काय होतं, पाणी होतं नाही, आम्हाला घ्यायचं नाहीये, हे पण चुकण्याची शक्यता जास्त आहे. दूध हे दोघांपैकी असणार आहे, ते निवडायला लागणार आहे. बरोबर, कंडिशन 3 होते ना. डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू डॅबा बाय डॅबा, पुन्हा डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू डॅबा बाय डॅबा, आणि पुन्हा काय, डॅबा बाय डॅबा इक्वल्स टू डॅबा बाय डॅबा. पहिली कंडिशन आपण बघूया. आपण पहिली काय, एफ ऑफ एक्स बाय वाय, एफ ऑफ एक्स बाय वाय. पुढे काय, एफ ऑफ वाय बाय एक्स, एफ ऑफ वाय बाय एक्स. लिहिलं येस. दुसरी कंडिशन डॅबा बाय डॅबा इक्वल डॅबा बाय डॅबा. एफ ऑफ एक्स खाली काय होतं, इथे झेड होता का, एफ ऑफ एक्स खाली होता झेड. पुढे काय होता, होतो एफ ऑफ झेड, खाली काय होता, एफ ऑफ एक्स होता. बर, शेवटची कंडिशन आपली डॅबा एफ ऑफ वाय, आणि खाली काय हो, डॅबा झेड. पुढे काय येतो, डॅबा एफ ऑफ झेड, आणि खाली काय, एफ ऑफ डॅबा वाय. तोंडी करायचा प्रयत्न करू, तोंडी करायचा प्रयत्न करू. वाय दिसतोय, एफ ऑफ एक्स काय, एक्स स्क्वेअर आहे. कॉन्सिडरेशन करा दादा, बघू दादा. एफ ऑफ वाय, हा एफ ऑफ एक्स किती ठेवला, एक्स स्क्वेअर. वायला एक्स कसं दिसेल, कॉन्स्टंट 0. हा एफ ऑफ वाय, वायचे एक्सला वाय कसं दिसेल, कॉन्स्टंट. काय आला, 0. पहिली कंडिशन सॅटिस्फाय. इथे या बरं आता, एफ ऑफ एक्स काय, एक्स वरती एक्स खाली झेड 0, एफ ऑफ झेड 0 0. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय. एफ ऑफ वाय वाय, वाय झेड, झेडला वाय 0. बरोबर, बरं वायला एफ ऑफ झेड 0. अहो तिन्ही झाल्या सॅटिस्फाईड. फोर्स कुठला आहे, कन्झर्वेटिव्ह. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स पाथवरती अवलंबून नाही. इनिशियल फायनल पोझिशन जर सेम आहे तर काय असेल, तो इक्वल असेल. म्हणजेच काय असेल, वर्क इज कन्झर्वेटिव्ह तर वर्क डन अलॉंग पाथ 1 पाथ 2 सेम. ऑप्शन 1 बरोबर. सोपं आहे का, व्हेरी गुड. लिहा.